अँग्री बर्ड्स निघायला रोजच्यापेक्षा थोडा उशीरच झालेला. कोपऱ्यावर गेलो तर टायर पंक्चर, कधी नव्हे तो क्लायंट वेळेवर पोचलेला. ऐन वेळी पीपीटीची फाईल करप्ट. एखादा दिवस पार वाट लावून टाकतो. नुसती चिडचिड. 4 वाजता लंच बॉक्स उघडला. पालकाची भाजी. बायकोवरही उखडलो. तसाच उपाशी पोटी दिवस रेटला. फोन चार्ज करायचा राहून गेला. 5 वाजता त्यांनी देखील रामराम म्हणला. घरी गेलो तर दाराला कुलूप. साली आपली किंमत शून्य, घरी आणि ऑफिसमध्ये पण. चिडचिड आता दिवसभराचा श्वास झालेली. 5च मिनिटात बायको माझ्या चिव बरोबर जिना चढून वर येताना दिसली. चिव बापाला चिकटली. किती फोन लावत होते. माझ्या प्रोजेक्ट वर्कचं मटेरियल आणायचं होतं. आई पहिल्यांदा आली. आई लगेच तयार झाली न चिडता. आई म्हणालीच बाबा गडबडीत असेल, फोन चार्ज करायला विसरला असेल. खरं तर चिवला लागणाऱ्या सामानांचं दुकान माझ्या वाटेवर होतं. खरं तर हीही दमून आली होती. माझी मलाच लाज वाटली. चिडचिड गोचिडीसारखी चिकटलेली तिला फेकून दिली. पटकन नाक्यावरनं आईस्क्रीम घेऊन आलो. चिवचा चेहरा जगात सगळ्यात सुंदर वाटू लागला आणि तिच्या आईचाही. अँग्री बर्ड्स तिथल्या तिथे मरून पडला. आता 3 हंग्री बर्ड्स आईस्क्रीमवर चोची मारू लागले. धन्यवाद.